पहिलाच प्रश्न हा आहे की महाराष्ट्रामधलं चित्र आपल्या सर्वांनाच माहिती आहे। म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आणि भाजपनं सर्वाधिक जोर लावलेला आहे। तुमचा अंदाज काय? महाविकास आघाडीला आणि महायुतीला किती जागा मिळू शकतात? माझ्या अंदाजाप्रमाणे 37 ते 40 जागा या महायुतीला मिळतील। अर्थातच उरलेल्या जागा या महाआघाडीला मिळतील। मी बराच अभ्यास केलाय, त्याच्या आधारे आपल्याशी बोलतोय। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना महाराष्ट्रामधल्या अशा 13 जागा आहेत ज्या ठिकाणी शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। तर त्या ठिकाणी काय अंदाज तुमचा आहे? मला असं वाटतं की जिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे तिथे देखील शिंदे गटाला जास्त जागा मिळतील। याचं कारण असं आहे की उद्धव यांचा जो मेन फोर्स होता, ठिकठिकाणचे आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी, तो आता त्यांच्या बरोबर नाहीये आणि ती त्यांची शक्ती आहे। शेवटी नेता एकटा काही करत नाही, त्याचे अनुयायी करतात, कार्यकर्ते करतात। 40 आमदार आज इकडे आहेत, त्यांचा नाही म्हटलं तरी जोर राहील। त्यामुळे शिंदे गटाच्या 1-2 जागा मला धोक्यात दिसतात, पण अन्यथा असं वाटतं शिंदे गटाला त्यांनी 15 जागा दिल्या आहेत तर 12 पर्यंत तरी शिंदे गट जाईल, 10 ते 12 पर्यंत।